ते 54 वचन. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पौल म्हणतो मांस व रक्त यांना, अर्थात जे देहात चालतात, वासनेमध्ये मोहामध्ये जीवन जगतात, त्यांना देवाचे राज्य मिळूच शकत नाही बायबल सांगते. परंतु अविनाशीपणा मध्ये जे जीवन जगतात त्यांना देवाचे राज्य मिळेल. विनाशीपणात आणि देह आणि रक्तात चालतात त्यांना देवाचे राज्य, स्वर्गाचे राज्य मिळूच शकत नाही. बायबल सांगते जे देहाच्या मागे, देहाची इच्छा तृप्त करण्याच्या मागे लागलेले आहेत, दैहिक विचार करत आहेत, विनाशीपणात आहेत, असे लोक स्वर्गीय राज्यात प्रवेश करणार नाही. तर अविनाशीपणा, कधी नाश न पावणारा अशा अविनाशीपणासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळेल. ते स्वर्गीय राज्यात प्रवेश करतील म्हणून बायबल सांगते. कारण पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. कोण म्हणतो आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. आपल्यामध्ये एक बदल होईल. बायबल सांगते की जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत ते उठतील अविनाशीपणासाठी. विनाशीपणा नाही, अविनाशीपणा. अविनाशीपणासाठी ते उठविले जातील. क्षणात ते बदलतील. देही म्हणजे पृथ्वीवरला देह किंवा पृथ्वीवरले रक्त याच्याने नाही, तर मात्र वचन सांगते आपण देवाच्या स्वरूपाप्रमाणे आपल्यामध्ये बदल होईल. आपण बदलले जातील आणि वचन सांगते जे अविनाशीपणात मात्र जगत आहे ते देवाच्या राज्यात उठविले जातील. कारण विनाशीपणाला देवाचे वतन, स्वर्गीय वतन मिळणारच नाही. म्हणून वचन सांगते जे मर्त्य आहे, जे विनाशीपणा आहे ते आपण सोडून, ते आपण टाकून, जे अविनाशी आहे ते आपण पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे सार्वकालिक आहे, जे देवापासून आहे ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विनाशीपणामध्ये नवे बायबल सांगते. कारण जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. म्हणजे आता आपण विनाशीपणात आहोत तर विनाशीपणा सोडून अविनाशीपणा आपण परिधान करावा. मर्त्य मेलेल्यासारखे आहोत पण आता आपण अमरत्व परिधान करावे. असं असेल तर वचन सांगते मरण विजयामध्ये गिरलं गेलेलं आहे. मरणाचा विजय होणार नाही. कारण वचन सांगते अविनाशीपणाने मरणावर विजय मिळवलेला आहे. मरणाचं कार्य चालणार नाही, तर मरणाचं कार्य शून्य असेल आणि अविनाशीपणा विजयी होईल. म्हणून बायबल सांगते तुम्ही जे मर्त्य आणि विनाशी आहात ते अविनाशीपणा आणि अमरत्व परिधान करा. म्हणजे तुम्हाला देवाचे राज्य प्राप्त होईल. विनाशीपणा म्हणजे नाश होत चाललेल्या गोष्टी, अविनाशीपणा म्हणजे नाश न होणाऱ्या गोष्टी, सार्वकालिक गोष्टी. आता आपल्या जीवनामध्ये जे नष्ट होत चाललेले पाप, वाईट, देही गोष्टी, सृष्टीतल्या गोष्टी, त्यामागे न लागता
उत्पत्ती 1:26 आणि 27. देवपिता तिथे काय म्हणत आहे? आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण बनू. आणि देवाने नर व नारी अशी ती निर्माण केली. देवपित्याने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे आदाम हव्वा या दोघांना बनवले. तेव्हा मरण नव्हते, तेव्हा मृत्यू नव्हता. देवाने ज्या सर्व काही निर्माण केलं, देवाने म्हटले सर्व काही चांगले आहे. त्याला अंत आहे, मृत्यू आहे, मरण आहे, यावेळेला ही कोणतीच गोष्ट देवाने निर्माण केली नव्हती. देवाने 6 दिवसात सृष्टीची आणि मानवाची निर्मिती केली. पण त्या 6 दिवसात मृत्यू आहे, मरण आहे, अंत आहे, ही कुठेच गोष्ट सापडत नाही आपल्याला. आदम हव्वेला निर्माण केलं देवाने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे, आपल्याशी सदृश्य असं देवाने आदम हव्वेला निर्माण केले आणि त्यांना अधिकार, सत्ता दिली साऱ्या सृष्टीवर. परंतु देवाने म्हटलं उत्पत्ती 2:15-17, देवाने आदामाला एदेन बागेत तिची मशागत व राखण करण्यास ठेवले आणि म्हटले की एदेन बागेच्या मध्यभागी जे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड मी निर्माण केलेले, त्याचं फळ खाऊ नको. ते जर तू खाल्लं तर तू मरशील. ते फळ खाल्लं तर तू मरशील. बघा, देवाने आदम हव्वा या दोघांना अविनाशी असं निर्माण केलेलं, मृत्यू न पावणारे, नाश न पावणारे. देवाने म्हटलं जर फळ खाल्लं तर तुम्ही मरतील, नाहीतर तुम्ही मरणाने, नाश पावणाने. हे कोणतं मरण होतं? हे मरण देवाबरोबरचं नातं तुटण्याचं मरण होतं. आता उत्पत्ती 3 पाहतो, आदम हव्वेने फळ खाल्लं पण मेले नाही, जिवंत होते. या कोणते मरण होते? आदम तर 930 वर्ष जगला. हे पहिलं मरण देवाबरोबरचं नातं तुटणं, अविनाशीपणातून विनाशीपणात प्रवेश करणं. देवाबरोबरचं नातं आदामाचं तुटलं गेलं. जो पहिल्या मरणाला स्वीकारतो तो दुसऱ्या मरणात आपोआप जातो आणि दुसरं मरण आहे गंधक अग्नीचे सरोवर. प्रकटीकरण 21:8. तो त्या दुसऱ्या मरणाकडे ओढला जातो. देवाने आदम हव्वा यांना अविनाशी असं निर्माण केलेलं, मृत्यू न पावणारे. परंतु जेव्हा त्याने आज्ञा मोडली, पाप केलं, परमेश्वर पित्या विरुद्ध केले, तेव्हा मात्र मरणाने जगात प्रवेश केला, मृत्यूने प्रवेश केला जगामध्ये. पापाद्वारे मरण आले आणि अविनाशीपणातून विनाशीपणा निर्माण झाला. म्हणजे मनुष्याने अविनाशीपणा सोडून विनाशीपणा धारण केला. बायबल सांगते तुम्ही विनाशीपणा टाकून द्या आणि अविनाशीपणा धारण करा. नाश न होणाऱ्या गोष्टी तुम्ही स्वीकारा. पहा कलसीकरास पत्रामध्ये 3:2 पाहतो, तुम्ही आपली मने वरील गोष्टीकडे लावा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. कारण पृथ्वीवरल्या गोष्टी क्षणिक आहेत, नाशवंत आहेत, लयात जाणार आहेत, नष्ट होणार आहेत. लोक 21:3, आकाश पृथ्वी नष्ट होणार आहेत आणि टिकणारे परमेश्वराचं वचन. म्हणून बायबल सांगते वरील गोष्टीकडे लक्ष लावा, म्हणजे स्वर्गीय गोष्टी, देवाच्या गोष्टी, ज्या नष्ट होणाऱ्या नव्हे, ज्या अविनाशी गोष्टी आहेत. बायबल सांगते की तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावा. आज मनुष्याला देवाबाबतीत काहीच पडलं नाही. प्रार्थनेबाबतीत, देवाच्या सेवेबाबतीत, देवाच्या नियमाबाबतीत, वचनाबाबतीत काहीच पडलं नाही. यायचं की यायचं प्रार्थनेत भाग घ्यायचा, कार्य काही थोडं पडेल ते करायचं, सेवा काही आहे ती करायची. पण अगदी परमेश्वराबाबतीत जो उत्साह पाहिजे, जो हर्ष पाहिजे माणसाच्या मनात, तो मावललेला आहे. तो मात्र माणसामध्ये दिसत नाही. अविनाशीपणा दिसत नाही माणसामध्ये. परमेश्वरासाठी उत्कंठा नाही, उत्तेजित मनुष्य मिळत नाही, उत्साहित मिळत नाही देवासाठी. अगदी अजूनही मनुष्य विनाशीपणा चाललेला आहे, अविनाशीपणा चालत नाही. परमेश्वरामध्ये अगदी परिपूर्णरित्या जीवन जगण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही. बायबल सांगते जे विनाशी आहे त्याने अविनाशीपणा धारण करावे, जे मर्त्य आहे त्याने अमरत्व परिधान करावे. म्हणजे तुम्ही अनंत काळाच्या जीवनात देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. म्हणून ज्या गोष्टी विनाशी आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि अविनाशीपणाच्या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत. पहा कोरिंथीकरास पहिले पत्र त्याच्याच मध्ये 15:42 तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते.
मेलेल्यांचे पुनरुत्थान म्हणजे ख्रिस्तामध्ये मरतील. विनाशीपणा म्हणजे भले ते मृत्यू पावले तरी अविनाशीपणा ते उठविले जातील. जे अगोदरच विनाशीपणात चालतात पापात नाशात, ते विनाशीपणात मरतील आणि विनाशीपणात अधोलोकात उठतील. परंतु ख्रिस्तामध्ये जे चालत आहे, जे ते जरी मृत्यू पावले तरी अविनाशीपणात उठविले जातील. म्हणजे ते मरण जरी पावले तरी ते उठतील, कारण ते ख्रिस्तामध्ये चालत होते आणि म्हणून ते अविनाशीपणात उठविले जातील. हालेलुया. म्हणजे देहात जरी मेले तरी आत्म्यात ते उठविले जातील. ख्रिस्तामध्ये अविनाशीपणा आहे. नाश न होणाऱ्या गोष्टी ख्रिस्तामध्ये आहेत. जो मनुष्य ख्रिस्तात चालतो, प्रभूमध्ये चालतो, त्याला अविनाशीपणा प्राप्त होतो. तो मनुष्य देवाच्या राज्यासाठी योग्य तयार केला जातो, देवाच्या राज्यासाठी योग्य पात्र बनला जातो. म्हणून विनाशीपणाच्या गोष्टी सोडून अविनाशीपणाच्या गोष्टी आपण धारण केल्या पाहिजे. पहा, बायबल काय सांगते तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये, तिमोथेला दुसरे पत्र त्याच्यामध्ये 1 अध्याय 9 ते 11, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाच्या कालापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मला नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. मला त्या सुवार्तेचा घोषण करता प्रेषित व शिक्षक असे नेमिले आहे. काय म्हणतो संत पौल? संत पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे, आपला उद्धार झालेला आहे. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान याची सुवार्ता आज आपलं तारण करत आहे. आणि त्याद्वारे पौल पुढे काय म्हणतो की तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याच्या दृश्यमान झाले आहे आणि त्याने मरण नाहीसे करून सुवार्तेच्या द्वारे आपल्याला एक नवीन जीवन, अविनाशी जीवन बहाल केलेले आहे. त्याने आपल्याला असं जीवन दिले जे अविनाशी जीवन आहे, जे कधी नाश पावणार नाही, जे कधी नष्ट होणार नाही, असं जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि पौल म्हणतो या सुवार्तेच्या द्वारे आपल्याला जे अविनाशी जीवन मिळाले, त्या सुवार्तेचा मी शिक्षक आहे, मी प्रेषित आहे, मी घोषण करता आहे. परमेश्वराच्या सुवार्तेद्वारे, वचनाद्वारे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्याला अविनाशिता प्राप्त झाली आहे. विनाशीपणातून आपण अविनाशीपणात प्रवेश केलेले आहे. जे आपण प्रभूला स्वीकारले, प्रभूला कबूल केले आणि आपली पापे ज्या वेळेला धुतली गेली, तेव्हा ख्रिस्तामध्ये अविनाशीपणात आपण प्रवेश केला. विनाशीपणा आपण टाकून दिला आणि अविनाशीपणात आपण प्रवेश केला. मग आता जर आपण अविनाशीपणात आहोत तर आपण अविनाशीपणातच चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या कार्यात, सार्वकालिक जीवनात विनाश होत चाललेल्या, नाश होत चाललेल्या गोष्टी मागे आपल्याला लागायचं नाही, त्या गोष्टी आपल्याला पकडायच्या नाही, तर प्रभूच्या ज्या अविनाशी, ज्या कधी नाश होणार नाही अशा स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला दृष्टी लावायची. पण संत पौल काय म्हणतो कोरिंथीकरा दुसऱ्या पत्रामध्ये 5 अध्याय 1 वचनापासून 10 वचनापर्यंत संत पौल त्या ठिकाणी सुंदर रीतीने काही गोष्टी उघड करतो. आणि त्या ठिकाणी पौल म्हणत आहे, आम्हाला उद्घाटन
बनत आहोत. आम्ही आतून नवे होत आहोत, नवे बनत आहोत, नवी शक्ती प्राप्त करत आहोत. कारण डोळ्याने जे दिसते, जे नाश होत चाललेले आहे त्याकडे आमची दृष्टी नाही, तर जे डोळ्याने दिसत नाही, जे सार्वकालिक आहे त्याकडे आमची दृष्टी लागलेली आहे. ज्या देवाच्या गोष्टी आहेत त्याकडे, कारण आम्हाला माहिती आहे या डोळ्याने जे काही जगात दिसत आहे ते सर्व नष्ट होणार आणि देवाचं जे गोष्टी दिसत नाही तेच टिकणार आहे आणि त्याचकडे आमची दृष्टी आहे म्हणून पौल म्हणतो. आज आपल्या जीवनात विनाशीपणाच्या गोष्टीत नव्हे तर अविनाशीपणाच्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष द्यायचंय. ज्या नाश पावणाऱ्या नाहीत देवाच्या गोष्टी त्याकडे मात्र आपल्याला वळायचंय. जगाची मोह माया त्यागून, जगाचं सर्व पाप सोडून परमेश्वराच्या मार्गात आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला जीवन जगायचंय, ज्याद्वारे प्रभूची कृपा आणि प्रभूचं अनुग्रह मात्र आपल्या जीवनात उतरणार आणि प्रभूच्या अनुग्रहाने मात्र आपण भरले जाणार. पहा, बायबल सांगते पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 3 ते 5 वचनापर्यंत वचन काय सांगते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी व निर्मल अक्षयवतन मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काली प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. काय संधी वचन सांगते की प्रभूने आपल्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे महादयेने आपल्याला तारिलेले आहे. आपली योजना सुरुवातीपासून झालेली आहे आणि का तयार योजना झालेली आहे, आपल्याला का निवडण्यात आलेले आहे, तर वचन सांगते अविनाशी निर्मल व अक्षय वतन मिळविण्यासाठी. देवाने अगोदरच आपल्याला निवडले, प्रभू येशूच्या द्वारे उद्धारिले, आपल्या पापांची आपल्याला क्षमा केली आणि ते वतन आपल्यासाठी सिद्ध करून ठेवले. ते वतन कसं आहे, बायबल सांगते अविनाशी, नाश न पावणारं, अक्षय म्हणजे सार्वकालिक टिकणारं, निर्मल ज्याच्यामध्ये कोणताच भेद नाही, शंका नाही, असं स्वच्छ आणि शुद्ध असं वतन देवाने आपल्यासाठी ठेवले. म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण अविनाशी वतन प्राप्त करावे, आपण देवाच्या राज्यात प्रवेश करावा, म्हणून देवाने अविनाशी वतन ठेवलेले. पण हे अविनाशी वतन कधी मिळेल, जेव्हा आपण विनाशीपणाचं पापी जीवन सोडून देतील, वाईट जीवन सोडून देतील, मोहाचं नशेचं वाईट संगतीचं जीवन त्यागतील, परमेश्वराच्या मार्गाकडे वळतील, तेव्हा देवाने जे सिद्ध आणि तयार करून ठेवलेलं अविनाशी जीवन आहे ते आपल्या प्रत्येकाला मिळेल. त्या जीवनाचा लाभ आपण प्रत्येक जण उठवू शकतील, कारण प्रभूने आपल्यासाठी अविनाशीपणाचं जीवन आपल्या प्रत्येकासाठी ठेवलेले आहे. बायबल सांगते पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावले आहात. अगोदर आपण जन्म घेतला पापाद्वारे, मोहाद्वारे, वाईटाद्वारे, ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आपण खिल्ले गेले, मृत्यू पावले. पण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपला पुन्हा जन्म झाला. प्रभूने त्याच्या वचनाद्वारे आपल्याला नवा जन्म दिलाय. आता आपला नवीन जन्म आहे. तर वचन सांगते नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या वचनापासून आपण जन्म पावलेले आहोत. जर अविनाशी वचनापासून आपण जन्मलेले आहोत तर याचा अर्थ अविनाशीपणाच्या जीवनात म्हणजे स्वर्गात आपण प्रवेश करणार आहोत. मग त्याच मार्गावर आपली दृष्टी पाहिजे, विनाशीपणाच्या जीवनात नाही. जे नाश होत चाललेले, जे नष्ट होत चाललेले, बायबल तर सांगते तू त्याकडे दृष्टी पण लावू नकोस. नीतिसूत्र 23:5, जे पाहता पाहता नाहीसे होते, जे नाश होत चाललेले त्याकडे तू दृष्टी लावावी का, मुलीच नाही. जे पाहता पाहता नाहीसे होते, जे नष्ट होत चाललेले बायबल सांगते त्याकडे तू दृष्टी लावू नकोस. तर प्रभूने आपल्यासाठी जे अविनाशी जीवन ठेवलेले त्याकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची. ज्या स्वर्गीय गोष्टी
शर्यतीत धावणारे पुष्कळ धावतात, परंतु बक्षीस एकालाच मात्र मिळते. तुम्ही अशी धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करीतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करीतो. काय म्हणतो पौल? शर्यतीत अनेक भाग घेतात आणि मात्र बक्षीस एकालाच मिळते. भाग अनेक घेतात पण बक्षीस, प्रयत्न सर्व करतात, कष्ट सर्व करतात, पण बक्षीस एकाला मिळते. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, इंद्रिय दमन पण करतात. हे खायचं नाही, ते खायचं नाही, एवढं व्यायाम करायचं, एवढं धावायचं, हे करायचं, ते करायचं. शरीराला ते नियंत्रणात ठेवतात, शरीरावर ते कंट्रोल करतात का? विजयी बनवण्यासाठी, आणि ते पण नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी ते करतात. बायबल सांगते हे जगाचे लोक नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी झटतात, स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवतात, अन्न पाण्याचा त्याग करतात, पण आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी धावतो. आपल्याला कोणता मुकुट मिळणार आहे? अविनाशी, नाश न पावणारा. आपण ख्रिस्तात धावतो, आपण ख्रिस्ताची सेवा करतो, ख्रिस्ताचं कार्य करतो, आपल्याला अविनाशी मुकुट मिळणार आहे. आपण धावत आहोत ना, आपल्याला पण मुकुट मिळेल. जे प्रभूमध्ये धावतात, प्रभूची सेवा करतात, प्रभूचं कार्य करतात, जगाच्या गोष्टी त्यागून परमेश्वरामध्ये वाढतात, त्या प्रत्येकासाठी देव अविनाशी, कधी नाश न पावणारा असा मुकुट प्रभू देईल, जे स्वर्गाच्या राज्यात आपल्याला मिळणार आहे. पौलाने काय म्हटलं? तिमोथेला दुसरे पत्र 4:7-8 पौल म्हणतो, माझ्यासाठी मुकुट ठेवलेले कारण मी प्रभूसाठी धावलो. प्रभूने माझ्यासाठी मुकुट ठेवलं, फक्त माझ्यासाठी नाही, ज्यांना प्रभूचे प्रगट होणे प्रिय वाटत आहे त्या सर्वांसाठी त्याने मुकुट ठेवलेलं आहे. प्रभूने आपल्यासाठी अविनाशी असा मुकुट ठेवलेला आहे, कधी नाश न पावणारा असा मुकुट प्रभू आपल्या मस्तकावर, आपल्या डोक्यावर घालणार आहे. राजा राणी प्रमाणे तो स्वर्गाच्या राज्यात आपल्याला स्थान आणि अधिकार देणार आहे. हालेलुया. म्हणून विनाशीपणा त्यागून आपण पूर्ण रीतीने अविनाशीपणा धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अविनाशीपणामध्ये आपण जीवन जगले पाहिजे. पेत्राचे पहिले पत्र 3:3-4 तुमची शोभा केसाची गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणाची गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणाला शोभवीत असत. काय सांगते बायबल? तुमची शोभा केसाची गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, बाहेरून दिसणारी नसावी, तर बहुमूल्य असा जो आत्मा, पवित्र आत्मा, सौम्य, नम्र, लीनता, अशा आतून तुमची अविनाशीपणाची शोभा असावी, जी कधी नष्ट होणार नाही. कारण बाहेरची शोभा नाशवंत आहे, ती नष्ट होणार, पण आतली शोभा नाहीशी होणार नाही, ती अविनाशी आहे. हालेलुया. काय सांगते? तुमची शोभा कुठून असावी? आतून, अंतःकरणातून, जी कधीही नष्ट होणार नाही, अविनाशी. हालेलुया. हा मनुष्य मेकअप करतो चेहऱ्यावर, स्त्री असो, पुरुष असो, मुलं असो, मुली, कोणी किंवा सर्वजण सुंदर दिसण्यासाठी. परंतु तारुण्यात मात्र मनुष्य सुंदर दिसतो, पण जसं वय उतरत जाते तसं म्हातारपण माणसाच्या शरीरावर झलकते. बायबल सांगते तुम्ही अशी अविनाशीता प्राप्त करा जी आतून असेल, जी कधी नष्ट होणार नाही. देहाचं सौंदर्य नाहीसं होणार, पण आतलं सौंदर्य कायम टिकणार. ती सौंदर्यता म्हणजे पवित्र आत्म्याची सौंदर्यता तुम्ही आपल्या आतमध्ये उत्पन्न करा. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही नम्र आणि लीन बना, म्हणजे तुम्ही अविनाशीपणा धारण करणार. अविनाशीपणा जो कधी नाहीसा होत नाही, कधी नष्ट होत नाही, तो तुम्ही धारण करू शकणार. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या त्या देवाच्या मिळवायच्या, पृथ्वीवरल्या नाही. पृथ्वीच्या गोष्टीच्या मागे नव्हे, तर देवाच्या गोष्टीच्या मागे लागायचंय. अविनाशीपणा प्रत्येक गोष्टीत आपल्याला अविनाशीपणा प्राप्त करायचंय. म्हणजे देवाच्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायचे, देवाच्या गोष्टी मिळवण्यासाठी मात्र आपल्याला झटायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पुढे म्हणजे सत्य तिमोथेला पहिले पत्र 1:17 जो सनातन, अविनाशी, अदृश्य
दृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. अविनाशी कोण आहे? परमेश्वर. आता प्रभू अविनाशी आहे. जे लोक अविनाशीपणा धारण करतात ते परमेश्वराला धारण करतात, ते प्रभूला धारण करतात. कारण प्रभू एकालाच अमरत्व आहे, एकाच अविनाशी म्हणजे परमेश्वर आहे, ज्याला मरण नाही, ज्याला मृत्यू नाही. अविनाशीपणा म्हणजे अमरत्व, ज्याला मरण नाही, असं आपला परमेश्वर. आणि जेव्हा आपण अविनाशीपणा धारण करतील म्हणजे नाश न होणाऱ्या गोष्टी, तेव्हा आपण परमेश्वरासारखे बनतील. परमेश्वराचं प्रतिरूप आपल्या चेहऱ्यावर, आपल्या जीवनावर झलकेल. म्हणून अविनाशीपणा धारण करा, अर्थात परमेश्वराला धारण करा. विनाश होत चाललेले, नाश होत चाललेले, नष्ट होत चाललेल्या गोष्टीकडे नव्हे, तर जे टिकणार आहे त्या गोष्टीकडे आपले लक्ष द्यायचे. स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला आपली दृष्टी लावायचे. अविनाशीपणा धारण करा, अविनाशीपणा नव्हे तर विनाशीपणा नव्हे, अविनाशीपणा धारण करा. अविनाशीपणा आपल्या जीवनात उतरवा, म्हणजे परमेश्वराच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार स्वर्गाच्या राज्यात आपण प्रवेश करणार. काय संदेवाच्या? विनाशीपणाला स्वर्गाचे राज्य मिळणार नाही, अविनाशीपणाला स्वर्गाचे राज्य मिळणार आहे. म्हणून अविनाशीपणात आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.